राजाचं माझ्याकडे बघणं आणि मीही त्याला प्रतिसाद देणं. किती बेभान होतं ना हे सगळं. म्हणजे आजकालचं जे काही फास्ट फॉरवर्ड प्रेम आहे ते मुळी तेव्हा नव्हतंच. भिस्त होती ती फक्त नजरेची. म्हणजे एखादा मेसेज जरी पोहोचवायचा असेल ना, तर मित्रमैत्रिणी नाही, लायब्ररीतले पुस्तके, मोबाईल मोबाईलचा तर मुळी विषयच नव्हता. दूर दूरपर्यंत नाही. चाळीत एखाद्याकडे एम-टी-एन-एलचा फोन असेल ना, तर संपूर्ण भिस्त त्या चाळीच्या एम-टी-एन-एलवर. ते काय व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, ह्या सगळ्या गोष्टी समुद्रापार पलीकडे होत्या. अशा काही जमान्यात आमच्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटलेत. म्हणजे गप्पा मारत असताना एखाद्या विषयावर एकमत होणं आणि अगदीच टाळी देणं. टाळी दिल्यानंतर हळूच मान खाली घालून लाजणं. म्हणजे क्लासरूममध्ये जोपर्यंत तो येत नाही ना, तर माझी नजर फक्त भिरभरणार. चेहऱ्यावरती चलबिचल. जोपर्यंत राजा येत नाही, तोपर्यंत एकटक माझी नजर त्या दरवाजाकडे. तो येणार, तो त्याच्या जागेवर बसणार, तोपर्यंत माझी नजर त्याच्याकडे. तो आल्यानंतर मला बघणार. मग आम्ही एकमेकांकडे बघितल्यानंतर अगदी नजरेतच विचारणार की काय रे, का झाला उशीर? मग तो आपल्या पापणांची उघडझाप करून म्हणणार, काय नाही, असंच. क्लास चालू असताना चुकून माकून बघणं, चोरून चोरून बघणं. आणि अशा वेळेस चुकून एकमेकांची नजर एकमेकांना मिळाली तर लाजून हसणं. असं प्रेम होतं तेव्हाचं.